कुलस्वामिनी क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास गुढीपाडवा या सणासंदर्भात माहिती सांगणार आहे। चैत्र हा हिंदू पंचांगानुसार पहिला महिना होय। गुढीपाडवा हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रभर साजरा केला जातो। हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो। शालिवान संवत्सराचा हा पहिला दिवस होय। या दिवशी पहाटे प्रवेशद्वारासमोर रंगभरीत रांगोळी काढून प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावून आपल्या प्रवेशद्वाराच्या समोर गुढी उभारण्यात येते। गुढीलाच ब्रह्मध्वज असे देखील म्हणले जाते। बांबूच्या लांब काठीच्या टोकाशी एक कलश, त्यावर कुंकवाने काढलेले स्वस्तिक आणि रेशमी वस्त्र, कडुलिंबाच्या पानांचा ढगळा, साखरेची घाटी, फुलांचा हार, आंब्याच्या पानांचा ढगळा लावून ही गुढी पहाटे उभारण्यात येते। गुढीच्या भोवती रंगभरीत रांगोळी काढून गुढीला मंत्रघोषांच्या स्वरात पूजन करून हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून या गुढीचे पूजन केले जाते। आणि या गुढीसमोर जी मंत्र म्हटली जातात त्या मंत्रातून आपण गुढीला वंदन करून आपण येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला सुख, ऐश्वर्य, समाधान, आयुष्य, आरोग्य लाभावे यासाठी आपण मनोभावे प्रार्थना करत असतो। ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यम मद्गृहे मंगल करू। म्हणजेच सर्व इच्छित फळ देणाऱ्या ह्या ब्रह्मध्वजा मी तुला नमस्कार करते आणि येणाऱ्या नवीन वर्षात माझ्या घरी नेहमी मंगलमय आणि आनंदीमय घटना घडोत हीच तुझ्या चरणी प्रार्थना करते असे म्हणून मनोभावे या गुढीचे पूजन केले जाते। पूजन केल्यानंतर पुरणाचा नैवेद्य या गुढीला दाखविण्यात येतो। त्याचप्रमाणे प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी, साखर किंवा गूळ, कैरी आणि कडुलिंबाची पानं आणि कडुलिंबाची फुलं वाटून एक प्रकारचं मिश्रण करण्याची प्रथा आहे आणि हे मिश्रण गुढीला नैवेद्य दाखवून ते खाण्याची प्रथा आहे। यामुळे पचनक्रिया सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वचा रोग बरा होतो। कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुण असल्यामुळे या मिश्रणाचे कडुलिंबाचे फुलं टाकून वाटून केलेले हे मिश्रण खाल्ल्याने आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होते। ही प्राचीन प्रथा आहे। नवीन व्यवसायाचा प्रारंभ, नवीन उपक्रम प्रारंभ, सुवर्ण खरेदी, वस्तू आणि वास्तू खरेदी यासाठी या दिवशी अगदी विशेष महत्त्व दिले जाते। नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने सर्वत्र केले जाते। गुढी उभारताना मंत्रघोष म्हणून ती उभारली जाते। मांगल्याचे प्रतीक म्हणून या गुढीकडे बघितलं जातं। गुढीमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरण्यात आलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या वस्तूंना विशेष असं महत्त्व दिलंय। कलश यशस्वीतेचं, साडी ही वैभवाचं प्रतीक, साखर घाटी ही माधुर्याचं, कडुलिंब हे आरोग्याचं, वेळूची काठी सामर्थ्याचं, हळद कुंकू सौभाग्याचं, श्रीफळ हे सिद्धीचं, पुष्पहार मांगल्याचं प्रतीक म्हणून ह्या गुढी उभारताना वापरण्यात येते। गुढी उभारल्यानंतर घरामध्ये ते संध्याकाळच्या आत आपण ह्या गुढीला उतरवावे लागते। सायंकाळ होण्यापूर्वी ही गुढी उतरवण्याची प्राचीन परंपरा आहे। आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।